अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, उद्या आहे माघ पौर्णिमा, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आणि माघ पौर्णिमा ही आपल्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे. बघा, असं म्हणतात की माघ पौर्णिमेला साक्षात देव पृथ्वी तलावर येऊन आपल्याला आपली सेवा बघत असतात, आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असतात. माघ पौर्णिमेला स्नान आणि दानाला खूप विशेष महत्त्व आहे. आणि लक्षात ठेवा, या दिवशी जो कोणी, आता मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगणार त्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला मी खरंच सांगते, बघा तुम्हाला त्याचं फळ अनंत पटीने मिळेल. कारण की साक्षात देव आपली सेवा बघण्यासाठी येत असतात, आपल्याला आशीर्वाद देत असतात. हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण जेव्हा विशिष्ट दिनी कोणती विशिष्ट अशी सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असतं. म्हणून आपल्याला या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आता पौर्णिमा, आता खूप मोठा संभ्रम असा आहे की सत्यनारायणची पूजा, आता बघा पौर्णिमा आज 3:30 वाजल्यापासून लागणार आहे. दुपारी 3:30 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होणार आहे. तर उद्या ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर बघा, खूप मोठा पडलेला प्रश्न म्हणजे असा की सत्यनारायण पूजा कधी करावी. सत्यनारायण पूजा तर आपण प्रदोष काळात करत असतो, म्हणजे 5:30-6 नंतर. मग सत्यनारायण पूजा आज करावी की उद्या करावी हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. तर बघा, सत्यनारायण पूजा तुम्हाला आज करायची आहे. उद्या पौर्णिमा संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. जरी ही पौर्णिमा उद्या सूर्याने पाहिली असली, ती पौर्णिमा दिवसभर ग्राह्य धरली जाते. पण बघा, आपण सत्यनारायण पूजा ही पौर्णिमेच्या काळातच करत असतो, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सत्यनारायण आजच संध्याकाळी करायचं आहे, लक्षात घ्या. हा खूप मोठा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. महिलांनी आवर्जून ऐका की सत्यनारायण पूजा तुम्हाला आजच संध्याकाळी करायची आहे. बाकी सेवा मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्ही बाकी आज 3:30 नंतर ते उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण सत्यनारायणची पूजा तुम्हाला आजच संध्याकाळी करायची आहे. आणि आज सत्यनारायण करायला विसरू नका. खूप मोठी पौर्णिमा आहे आणि साक्षात भगवान विष्णू आपली सेवा बघण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे सत्यनारायण प्रत्येकाने कर, जे कोणी सत्यनारायण आतापर्यंत कोणी केलेलं नसेल तर त्यांनी आज आवर्जून करा. लक्षात घ्या, बरेच जण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात. आपल्या केंद्रात सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की जो कोणी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्यांची कमी पडत नाही, त्याला कधीही जीवनामध्ये कशाचीही कमी पडत नाही. म्हणून दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. बरेच जण करतात, बरेच जणांना याचे अनुभव आहेत. जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही या पौर्णिमेला आज तुम्हाला सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकता आणि नक्की करा. खूप मोठी पौर्णिमा आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला याचं फळ पण खूप जास्त पटीने मिळणार आहे. तर घरच्या घरी आपण साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा करू शकतो. फार काही खर्च लागत नाही. वाटीभर शिरा आपल्याला फक्त भाजायचा असतो, 3 सुपाऱ्या फक्त आपल्याला लागणार असतात. बाकी विड्याची पानं, सत्यनारायण भगवानचा फोटो, बाळकृष्णाची मूर्ती बस, आणि गहू आणि तांदूळ एवढंच साहित्य आपल्याला लागणार असतं. आपण सत्यनारायण पूजा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी करू शकतो. तुम्ही नक्की करा आणि या सेवेचा लाभ घ्या. आता बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर आज दुपारी 3:30 नंतर किंवा उद्या दिवसभरात तुम्ही या सेवा करू शकता. सेवा तुम्हाला काय काय करायच्या आहेत, ज्या आपण गुरुपुष्यामृत योगावर केल्या गुरुवारी काल, त्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत. जसं की तुम्हाला मातालक्ष्मीसाठी, आता बघा, तुम्ही जर पौर्णिमे काळात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा जर केली, त्यांची सेवा केली तर खूप मोठं फळ तुम्हाला मिळेल. बघा, आता एकत्रित पूजा करणं म्हणजे काय, भगवान विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर दोन्ही फोटो तुम्हाला पाटावर ठेवून त्यांच्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. जर भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल तर तुम्ही तोही ठेवू शकता. तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत, दिवा लावायचा, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आणि तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत. बघा, तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. श्रीसूक्त तुम्ही 1 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हणा, हे तुमच्या मर्जीवर. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही
तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 1 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करू शकता, म्हणजे जसं की 1 माळ. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्रास तुम्ही 1 माळ जप करू शकता. तुम्हाला जर शक्य असेल जास्तीत जास्त सेवा करणं, तुम्ही 1 माळ, 5 माळ, 7, 11 तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता. भगवान विष्णूंच्या सेवेसाठी तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करू शकता. विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 1 वेळेस म्हणा, 7, 11, 21 वेळेस म्हणा, हे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता. बघा, जेवढा जास्तीत जास्त माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसाठी तुम्ही सेवा करणार ना, तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळेल. आणि बघा, आपण जर उद्या या सेवा आपण केल्या तर आपल्याला कधीही आयुष्यात धनधान्यांची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेलच. माता लक्ष्मींनी आपल्या घरात अखंड वास करावा हे तुमच्या माझ्यापासून सगळ्यांनाच वाटतं, आणि त्यासाठी आपण या सेवा करत असतो. आणि लक्षात घ्या, जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढा तुमचा पुण्याचा बॅलन्स वाढणार आहे, तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि तुमच्या सेवेचं फळ कधी कुठे मिळेल ना, हे तुम्हालाही समजणार नाही. तुम्हाला स्वामी एवढं भरभरून देतील. म्हणून सेवा करायला चुकवायचं नाही, आणि अशा विशिष्ट दिनी तर अजिबात सेवा करायला चुकवायचं नाही. तर तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी. त्याचबरोबर तुम्ही नैवेद्य म्हणून काय दाखवू शकता? तुम्ही नैवेद्य म्हणून त्यांना खीर करून दाखवू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त साधा दूध आणि साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. बघा, कोणतीही सेवा आपल्याला पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने करायची असते, तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. तर तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. सत्यनारायण पूजा तुम्हाला आजच करायची आहे. ज्या महिला पौर्णिमेचा उपवास धरतात त्यांनी उद्या उपवास धरायचा, कारण की आज 3:30 नंतर पौर्णिमा सुरू होत आहे. तर आज तुम्हाला उपवास पकडता येणार नाही, तर उद्या तुम्हाला उपवास धरायचा आहे. पण सत्यनारायण पूजा मात्र तुम्हाला आजच करायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. आणि एक महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. बघा, पौर्णिमा आहे, आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदेवीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. तर बघा, कुलदेवीच्या सेवेसाठी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. जर तुम्हाला केंद्रात सामूहिक पारायण करणं शक्य असेल दुर्गा सप्तशती पाठाचं, तर अवश्य करा. नाही शक्य, तुम्ही घरी बसून तुम्ही स्वतः दुर्गा सप्तशती पाठ करा. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायला वेळ नसेल त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र आपण जेव्हा पठण करतो तेव्हा आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळतं, लक्षात घ्या. सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण रोज जरी तुम्ही नित्यसेवेत केलं तरी खूप उत्तम आहे. आपल्या कुलदेवीची ती सगळ्यात प्रभावी सेवा आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण तुम्ही 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस तुम्ही करू शकता, जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर. जर तुम्हाला दोन्ही सेवा करणं शक्य असेल, दुर्गा सप्तशती पाठ आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण तुम्ही दोन्ही करा. तर चला, ही एक खूप छोटीशी माहिती होती, पण खूप महत्त्वपूर्ण होती. सगळ्यांनी न चुकता या सेवा करा. जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायला जमेल तेवढा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर तुम्हाला अनुभव या सेवांचे येतील. बघा, आपण सेवा केली म्हणजे लगेच, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सेवा केली की लगेच मला स्वामींनी ते फळ द्यावं. बघा, तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. तुमची कधीच कोणतीच सेवा वाया जात नाही. आपण जे काही सेवा करतो ते आपल्या संसारासाठी आपण करत असतो, आणि त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतंच. फक्त आपण सेवा ही निस्वार्थी मनाने, पूर्ण श्रद्धेने, मनापासून करायला हवी, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला जास्तीत जास्त पटीने मिळत असतं. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.